मित्रांनो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपण समजून घेत आहोत. आजच्या भागात म्हणजे 54व्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत पंचम खंड भाग पहिला संघ यामधील भिक्खू आणि त्याच्या प्रतिज्ञा. भिक्खू आणि धार्मिक दोष, भिक्खू आणि प्रतिबंध, भिक्खू आणि शिष्टाचाराचे नियम. चला तर सुरू करूया. नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो. भिक्खू आणि त्याच्या प्रतिज्ञा. उपासक आणि श्रामणेर शील प्रतिपालनाच्या अटीने आपणाला बांधून घेतो. उपासक आणि श्रामणेर शील प्रतिपालनाच्या अटीने आपणाला बांधून घेतो. शील प्रतिपालन म्हणजे काय? शील म्हणजे नीतिमत्ता, चारित्र्य, नैतिकता, नैतिकतेची वागणूक, वाईट गोष्टी टाळून चांगले आचरण करण्याचा गुण म्हणजे शील. आणि प्रतिपालन म्हणजे एखाद्या गोष्टीचे पालन करणे, अनुसरण करणे किंवा ती गोष्ट पूर्ण करणे. मराठीत हा शब्द सामान्यतः नियम, कायदा, आदेश किंवा जबाबदारी यांचे पालन करण्याच्या संदर्भात वापरला जातो. अशा शील या गुणाचे पालन करणे म्हणजेच शील प्रतिपालनाच्या अटीने, शील प्रतिपालनाच्या नियमाने उपासक आणि श्रामणेर आपणाला स्वतःला बांधून घेतात. भिक्खू शील ग्रहण करतो ते व्रत म्हणून. भिक्खू शील ग्रहण करतो. शील म्हणजे चांगल्या गुणांचे ग्रहण करतो. ग्रहण करणे म्हणजे एखादी गोष्ट स्वीकारणे, आत्मसात करणे किंवा ती आपल्या अंगी बाणवणे. सामान्यतः ग्रहण करणे या शब्दाचा उपयोग ज्ञान, शिक्षण, संस्कार, जबाबदारी किंवा एखादी गोष्ट मनापासून स्वीकारण्याच्या संदर्भात होतो. भिक्खू शील ग्रहण करतो म्हणजेच चांगली वागणूक स्वीकारतो ते व्रत म्हणून. भिक्खू शील ग्रहण करतो म्हणजेच चांगली वागणूक स्वीकारतो ते व्रत म्हणून. काय म्हणून? व्रत म्हणून. व्रत म्हणजे काय? व्रत म्हणजे धार्मिक, आध्यात्मिक किंवा वैयक्तिक उद्देशाने स्वीकारलेला संकल्प किंवा नियम, ज्यामध्ये विशिष्ट काळासाठी काही नियमांचे पालन केले जाते. मराठी आणि भारतीय संस्कृतीत व्रताचा अर्थ सामान्यतः उपवास, संयम किंवा विशिष्ट धार्मिक कृतींशी संबंधित आहे. व्रत हे देवदेवतांचे आभार मानणे किंवा त्यांची कृपा मिळवणे, मनोकामना पूर्ण करणे, आत्मशुद्धी किंवा आत्मसंयमनासाठी केले जाते. थोडक्यात व्रत म्हणजे एखादा संकल्प किंवा निश्चय. भिक्खू निश्चय म्हणून किंवा संकल्प म्हणून शील ग्रहण करतो. शील व्रताचे उल्लंघन करणार नाही. या शीलाच्या संकल्पाचे, शील पाळण्याच्या संकल्पाचे, शील पाळण्याच्या निश्चयाचे उल्लंघन करणार नाही अशी त्याला प्रतिज्ञा करावी लागते. प्रतिज्ञा म्हणजे एखाद्या गोष्टीचे पालन करण्यासाठी किंवा एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी घेतलेली शपथ, वचन किंवा दृढ निश्चय अशी त्याला प्रतिज्ञा करावी लागते. उल्लंघन झाल्यास तो शिक्षेस पात्र ठरतो. म्हणजे शील व्रताचे उल्लंघन झाल्यास, शील व्रत त्याने न पाळल्यास तो म्हणजेच भिक्खू शिक्षेस पात्र ठरतो. भिक्खू ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करतो. ब्रह्मचर्य म्हणजे आत्मसंयम,
शुद्धता आणि इंद्रिय नियंत्रणाचे पालन करणे. ब्रह्मचर्यात शारीरिक, मानसिक आणि भावनिक शुद्धतेचा समावेश होतो. विशेषतः कामवासना आणि इंद्रिय सुखांवर नियंत्रण ठेवणे म्हणजे ब्रह्मचर्य. अशा ब्रह्मचर्याची भिक्खू प्रतिज्ञा करतो. भिक्खू चोरी न करण्याची प्रतिज्ञा करतो. म्हणजेच मी चोरी करणार नाही अशी भिक्खू प्रतिज्ञा करतो. भिक्खू वृथा वल्गना न करण्याची प्रतिज्ञा करतो. वृथा वल्गना म्हणजे काय? वृथा म्हणजे व्यर्थ, जे काही कामाचे नाही, निरुपयोगी किंवा निष्फळ. जेव्हा एखादी कृती, प्रयत्न किंवा गोष्ट कोणतेही सकारात्मक परिणाम न देता उगाचच केली जाते, तेव्हा ती कृती वृथा मानली जाते. म्हणजेच निरुपयोगी, काहीही कामाची नाही अशी मानली जाते. आणि वल्गना म्हणजे खोटी किंवा अतिशयोक्तीपूर्ण बढाई मारणे, स्वतःची प्रशंसा करणे किंवा फुशारकी मारणे. मराठीत हा शब्द एखाद्या व्यक्तीच्या खोट्या किंवा अवास्तव दाव्यांसाठी वापरला जातो, ज्यामध्ये ती व्यक्ती स्वतःला किंवा आपल्या कृतींना वास्तवापेक्षा म्हणजे खऱ्या गोष्टीपेक्षा जास्त मोठे दाखवण्याचा प्रयत्न करते. वल्गना ही सहसा नकारात्मक अर्थाने वापरली जाते आणि ती ऐकणाऱ्यांना अविश्वसनीय किंवा त्रासदायक वाटू शकते. अशी वृथा म्हणजे निष्फळ, निरुपयोगी अशी वल्गना न करण्याची भिक्खू प्रतिज्ञा करतो. भिक्खू जीवहत्या न करण्याची प्रतिज्ञा करतो. कोणत्याही जीवाची मी हत्या करणार नाही अशी भिक्खू प्रतिज्ञा करतो. नियम ज्याची अनुज्ञा देत नाही. अनुज्ञा म्हणजे परवानगी, संमती किंवा अधिकृत मंजुरी देत नाही, त्या वस्तू जवळ न बाळगण्याची भिक्खू प्रतिज्ञा करतो. म्हणजेच ज्या गोष्टींना नियम आज्ञा देत नाहीत, परवानगी देत नाहीत, मंजुरी देत नाहीत, अशा वस्तू जवळ न बाळगण्याची, जवळ न ठेवण्याची भिक्खू प्रतिज्ञा करतो. भिक्खूला खालील 8 वस्तू फक्त जवळ बाळगता येतात. म्हणजे फक्त 8 वस्तूच जवळ बाळगता येतात. शरीर आच्छादनासाठी 3 चिवरे. शरीराच्या आच्छादनासाठी म्हणजेच शरीर झाकण्यासाठी 3 चिवरे. आता चिवरे म्हणजे काय? चिवर म्हणजे बौद्ध भिक्खूंनी परिधान केलेले वस्त्र किंवा पोशाख होय. हे वस्त्र भिक्खूंच्या संयमाचे, त्यागाचे आणि साधेपणाचे प्रतीक मानले जाते. बौद्ध धम्मात चिवर हे सहसा 3 वस्त्रांच्या संचाला सूचित करते. आणि ते 3 वस्त्रांचे संच म्हणजे आंतरवासक. आंतरवासक हे कमरीभोवती गुंडाळले जाणारे खालचे वस्त्र, जे लुंगीसारखे गुंडाळले जाते. त्यानंतर उत्तरासंग. उत्तरासंग वरच्या शरीरावर परिधान केले जाणारे वस्त्र आहे. आणि संघाटी. संघाटी म्हणजे सर्वात वरचे जाड वस्त्र किंवा आवरण, जे थंडीपासून संरक्षण करते किंवा विशेष प्रसंगी वापरले जाते. या वस्त्रांचा रंग सहसा केशरी किंवा गेरुवा असतो, जो त्याग आणि संन्यासाचे द्योतक आहे. चिवरदान हा बौद्ध धम्मातील एक महत्त्वाचा विधी आहे, ज्यामध्ये सामान्य लोक भिक्खूंना हे वस्त्र दान करतात. असे शरीर आच्छादनासाठी भिक्खूला 3 चिवरे ठेवता येतात. ती म्हणजे कमरेस गुंडाळण्याचे आंतरवासक,
अंगावर घ्यायचे उत्तरासंग आणि थंडी वाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी संघाटी हे वस्त्र. त्यानंतर करगोटा. करगोटा यालाच करदोरा किंवा कडदोरा असेही म्हणतात. करगोटा म्हणजे कमरेला बांधण्यासाठी वापरला जाणारा कापडी दोरा, रेशमी गोफ किंवा चांदीची बारीक साखळी. याचा रंग सहसा काळा किंवा लाल असतो. त्यानंतर भिक्षापात्र. भिक्षा मागण्यासाठी आणि भोजन करण्यासाठी भिक्षापात्र. वस्त्रा. त्यानंतर सुई धागा, पाणी गाळण्याचा कपडा. भिक्खू निर्धन राहण्याची प्रतिज्ञा करतो, म्हणजेच धन संचय न करण्याची प्रतिज्ञा करतो. अन्नासाठी त्याने भिक्षा मागितली पाहिजे. भिक्षेवरच त्याने आपली उपजीविका केली पाहिजे. आपल्या खाण्यापिण्याची व्यवस्था त्याने भिक्षेवरच केली पाहिजे. दिवसातून एकच वेळ त्याने भोजन घेतले पाहिजे. दिवसातून एकदाच त्याने जेवण केले पाहिजे. ज्या ठिकाणी संघासाठी विहार बांधला नसेल त्या ठिकाणी त्याने झाडाखाली राहिले पाहिजे. भगवान बुद्धांच्या काळात बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच गावात भिक्खूंना राहण्याची व्यवस्था म्हणून विहार बांधले जायचे. परंतु ज्या गावात असे विहार नसतील त्या ठिकाणी भिक्खूने झाडाखाली राहिले पाहिजे. भिक्खू आज्ञा पालनाची प्रतिज्ञा करीत नाही. एखाद्याची आज्ञा पालन करण्याची प्रतिज्ञा करीत नाही. आपल्याहून श्रेष्ठाचा मान राखणे, औपचारिक नम्रता दाखविणे ह्या गोष्टी श्रामणेराकडून अपेक्षित असतात. आपल्याहून श्रेष्ठाचा मान राखणे, श्रेष्ठ म्हणजे आचार आणि विचाराने उच्च किंवा महान अशा व्यक्तीचा मान राखणे, औपचारिक नम्रता दाखविणे. औपचारिक म्हणजे ठराविक नियम, संकेत किंवा शिष्टाचाराचे पालन करणारे, अशी औपचारिक नम्रता दाखविणे. नम्रता म्हणजे मनातील आणि वर्तनातील सौम्यता आणि आदर दर्शवणारी वृत्ती किंवा स्वभाव, अशी नम्रता दाखविणे ह्या गोष्टी श्रामणेराकडून अपेक्षित असतात. भिक्खूची मुक्ती आणि गुरु म्हणून उपयुक्तता ही त्याच्या साधनेवर अवलंबून असते. भिक्खूची मुक्ती आणि गुरु म्हणून उपयुक्तता ही त्याच्या साधनेवर अवलंबून असते. म्हणजे काय? भिक्खूची मुक्ती. मुक्ती म्हणजे आत्म्याचे सर्व बंधनापासून, मर्यादांपासून आणि दुःखापासून मुक्त होणे. बौद्ध धम्मात निर्वाण ही मुक्तीची संकल्पना आहे, जिथे इच्छा, आसक्ती आणि दुःखापासून पूर्ण मुक्ती मिळते. म्हणजेच इथे मुक्तीचा अर्थ निर्वाण आणि गुरु म्हणून उपयुक्तता. उपयुक्तता म्हणजे एखादी वस्तू, सेवा, कृती किंवा व्यक्ती किती प्रमाणात उपयुक्त, फायदेशीर किंवा गरज पूर्ण करणारी आहे. ज्या कृतीमुळे सर्वाधिक लोकांना सर्वाधिक सुख मिळते ती कृती नैतिकदृष्ट्या योग्य आहे. उपयुक्तता ही एखाद्या गोष्टीची फायदा किंवा समाधान देण्याची क्षमता आहे. अशी भिक्खूची गुरु म्हणून असलेली उपयुक्तता ही त्याच्या म्हणजेच भिक्खूच्या साधनेवर अवलंबून असते. कशावर? साधनेवर. आणि साधना म्हणजे आत्मिक, आध्यात्मिक किंवा वैयक्तिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केलेली नियमित, समर्पित आणि शिस्तबद्ध प्रयत्नांची प्रक्रिया. भारतीय तत्वज्ञान आणि अध्यात्मात साधनेचे विशेष महत्त्व आहे. ती साधना व्यक्तीला आत्मशुद्धी आणि आत्मज्ञान होण्यासाठी मार्ग दाखवते. अशा साधनेवर भिक्खूची मुक्ती आणि गुरु म्हणून उपयुक्तता अवलंबून असते.
त्याने म्हणजेच भिक्खूने वरिष्ठाच्या ऐवजी धम्माची आज्ञा पाळावयाची असते. त्याने वरिष्ठाची आज्ञा पाळण्याच्या ऐवजी धम्माची आज्ञा पाळावयाची असते. त्याच्या वरिष्ठाजवळ म्हणजेच भिक्खूच्या वरिष्ठाजवळ प्रज्ञा अथवा मोक्षदानाचे दैवी सामर्थ्य असते असे तो मानित नाही. म्हणजेच जो असे मानित नाही तोच खरा भिक्खू. त्याच्या वरिष्ठाजवळ म्हणजेच भिक्खूच्या वरिष्ठाजवळ प्रज्ञा म्हणजे सत्य असत्य, चांगले वाईट, योग्य अयोग्य, न्याय अन्याय या संबंधी योग्य निष्कर्षांपर्यंत पोहोचण्यासाठी माणसाच्या अंगी असलेली बुद्धीची किंवा मनाची क्षमता म्हणजे प्रज्ञा. अशी प्रज्ञा अथवा मोक्ष म्हणजे काय? महम्मद आणि येशू ख्रिस्त यांच्या शिकवणुकीत मोक्ष म्हणजे प्रेषिताच्या मध्यस्थीने नरकात जाण्यापासून जीवाला वाचवणे म्हणजे मोक्ष. परंतु भगवान बुद्धांच्या शिकवणुकीप्रमाणे मोक्ष म्हणजे निर्वाण, आणि निर्वाण म्हणजे राग लोभादी विकारांचा निग्रह. राग लोभादी म्हणजेच राग लोभ इत्यादी हे जे विकार आहेत या विकारांचा निग्रह म्हणजे ते विकार ताब्यात ठेवणे, त्यांचा निग्रह करणे म्हणजे त्यांना दाबून टाकणे. अशा मोक्षदानाचे दैवी सामर्थ्य, दैवी म्हणजे ईश्वराशी संबंधित, ईश्वरीय किंवा परम सत्तेशी निगडीत असलेली गोष्ट, गुण किंवा शक्ती. मराठीत आणि भारतीय संस्कृतीत दैवी हा शब्द सामान्यतः पवित्र, अलौकिक, उच्च आणि ईश्वरीय शक्तीशी जोडला जातो. अशा मोक्षदानाचे दैवी सामर्थ्य त्याच्या वरिष्ठाजवळ असते असे तो मानित नाही. अधःपतन अथवा उद्धार हा ज्याचा त्याच्या स्वाधीन आहे. अधःपतन म्हणजे नैतिक, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक किंवा वैयक्तिक स्तरावर खालच्या दिशेने होणारी घसरण किंवा पतन. यामध्ये एखादी व्यक्ती, समाज, संस्था किंवा संस्कृती आपल्या उच्च मूल्यांपासून, गुणवत्तेपासून किंवा आदर्शांपासून खाली येते आणि त्याची गुणवत्ता, चारित्र्य किंवा प्रभाव कमी होतो, असे अधःपतन. आणि उद्धार म्हणजे एखादी व्यक्ती किंवा समाज याला निम्न अवस्थेतून म्हणजेच खालच्या अवस्थेतून, दुःखातून किंवा बंधनातून मुक्त करून उच्च, सुधारित किंवा कल्याणकारी अवस्थेकडे नेण्याची प्रक्रिया म्हणजे उद्धार. असा उद्धार हा ज्याचा त्याच्या स्वाधीन असतो, ज्याचा त्याच्या स्वाधीन असतो, दुसऱ्याच्या स्वाधीन नसतो. स्वाधीन म्हणजे स्वतःच्या ताब्यात किंवा नियंत्रणात असणे. म्हणजेच अधःपतन किंवा उद्धार हा ज्याचा त्याच्या ताब्यात असतो. म्हणून त्याला विचार स्वातंत्र्य असले पाहिजे. व्यक्तीला विचार स्वातंत्र्य असले पाहिजे. विचार स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीला स्वतःचे विचार, मत, विश्वास किंवा दृष्टिकोन स्वतंत्रपणे मांडण्याची, व्यक्त करण्याची आणि त्यानुसार वागण्याची मुभा किंवा अधिकार म्हणजे विचार स्वातंत्र्य. हे स्वातंत्र्य व्यक्तीला बाह्य दबाव, सेन्सरशिप किंवा भीतीपासून मुक्त ठेवते. म्हणून व्यक्तीला विचार स्वातंत्र्य असले पाहिजे. इथे भिक्खूला विचार स्वातंत्र्य असले पाहिजे. प्रतिज्ञाभंग घडल्यास भिक्खूच्या हातून पराजिका हा दोष होतो. पराजिका म्हणजे काय?
पराजिका हा शब्द बौद्ध धम्मातील विनय म्हणजेच नियम परंपरेत वापरला जातो आणि याचा अर्थ पराभव किंवा निष्कासन असा होतो. बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनींसाठीही असलेल्या विनय नियमांमध्ये पराजिका हे सर्वात गंभीर नियमांचे उल्लंघन मानले जाते. ज्या भिक्खू किंवा भिक्खुनीने पराजिका नियमांचे उल्लंघन केले त्याला किंवा तिला संघातून म्हणजेच भिक्खू संघातून कायमचे निष्कासित केले जाते आणि ते पुन्हा भिक्खू किंवा भिक्खुणी म्हणून राहू शकत नाहीत. बौद्ध विनय परंपरेनुसार भिक्खूंसाठी 4 पराजिका नियम आणि भिक्खुनींसाठी 8 पराजिका नियम आहेत. भिक्खूंसाठीचे 4 पराजिका नियम पुढील प्रमाणे आहेत. लैंगिक संबंध. भिक्खू किंवा भिक्खुनीने कोणत्याही प्रकारचे लैंगिक संबंध ठेवणे पूर्णपणे निषिद्ध आहे. याचे उल्लंघन करणे हा पराजिका अपराध आहे. चोरी करणे. एखादी वस्तू जी स्वतःची नाही ती चोरणे किंवा अनधिकृतपणे घेणे. यात विशिष्ट मूल्यापेक्षा जास्त किमतीच्या वस्तूंचा समावेश होतो. प्राणहानी. एखाद्या मानवाचा जीव घेणे किंवा त्याला मारण्याचा प्रयत्न करणे. यात प्राण्यांपेक्षा मानवाच्या हत्येचा समावेश आहे. खोटे दावे. खोटेपणाने स्वतःला उच्च आध्यात्मिक अवस्था जसे अर्हतत्व प्राप्त झाल्याचा दावा करणे. या व्यतिरिक्त भिक्खुनींसाठी भिक्खूसोबत एकांतात राहणे किंवा अनैतिक वर्तन याविषयी 4 अतिरिक्त नियम आहेत. पराजिका नियमांचे उल्लंघन केल्यास भिक्खू किंवा भिक्खुनीला संघातून कायमस्वरूपी निष्कासित केले जाते. हा अपराध इतका गंभीर मानला जातो की त्यानंतर ती व्यक्ती पुन्हा भिक्खू किंवा भिक्खुणी म्हणून संघात प्रवेश घेऊ शकत नाही. यामुळे भिक्खूंच्या शुद्धता आणि संघाच्या पवित्रतेला बाधा येऊ नये असा उद्देश आहे. पराजिका दोषास शिक्षा म्हणजे संघातून हकालपट्टी करणे. पुढे बघूया भिक्खू आणि धार्मिक दोष. भिक्खूकडून घडलेला प्रतिज्ञाभंग हा त्याने धर्माविरुद्ध केलेला अपराध असे समजले जाते. भिक्खूंनी ज्या प्रतिज्ञा केलेल्या असतात त्या प्रतिज्ञेचा जर त्याने भंग केला तर तो असा भंग म्हणजे त्याने धर्माविरुद्ध केलेला अपराध असे समजले जाते. या अपराधाशिवाय भिक्खूच्या बाबतीत इतरही काही अपराध मानले जात. त्यांना संघादिसेस अशी संज्ञा होती. संघादिसेस म्हणजे काय? संघादिसेस हा शब्द बौद्ध धम्मातील विनय म्हणजेच नियम परंपरेत वापरला जातो आणि याचा अर्थ संघासह सुधारणा आवश्यक असलेला अपराध असा आहे. हे पराजिकांनंतर बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनींसाठीच्या नियमांमधील दुसऱ्या क्रमांकाचे गंभीर उल्लंघन आहे. पराजिकाप्रमाणे यातून कायमचे निष्कासन होत नाही, कायमची संघातून हकालपट्टी होत नाही, परंतु यासाठी संघाची म्हणजेच भिक्खू संघाची औपचारिक प्रक्रिया आणि सुधारणा आवश्यक असते. संघादिसेस नियम. बौद्ध विनयात भिक्खूंसाठी 13 आणि भिक्खुनींसाठी काही अतिरिक्त संघादिसेस नियम आहेत. हे नियम भिक्खूंच्या नैतिकता, शिस्त आणि संघाच्या शुद्धतेशी संबंधित आहेत. त्याची काही उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत. जाणीवपूर्वक
अनैतिक वर्तन जसे की स्त्रीशी अनुचित शारीरिक संपर्क, भिक्खूसोबत वाद घालणे किंवा संघात फूट पाडण्याचा प्रयत्न करणे, खोटे बोलणे किंवा इतर भिक्खूंवर खोटे आरोप करणे, अनावश्यकपणे भौतिक सुखांचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करणे आणि त्यासाठी दंड आणि सुधारणा पुढील प्रमाणे आहेत. संघादिसेस अपराध केल्यास भिक्खूला संघासमोर आपला अपराध कबूल करावा लागतो. त्याला परिवास म्हणजेच प्रायश्चित कालावधी आणि मानत्त सुधारणा प्रक्रिया यांसारख्या दंडात्मक प्रक्रियामधून जावे लागते. यात विशिष्ट काळासाठी काही विशेष नियमांचे पालन करावे लागते आणि संघाच्या 20 किंवा अधिक भिक्खूंच्या उपस्थितीत औपचारिक पुनर्वसन केले जाते. या प्रक्रियेनंतर भिक्खू पुन्हा संघात पूर्णपणे सामील होऊ शकतो. संघादिसेस नियम भिक्खू आणि भिक्खुनींना नैतिक आणि शिस्तबद्ध जीवन जगण्यास प्रोत्साहित करतात. हे नियम संघाची एकता आणि शुद्धता राखण्यासाठी महत्त्वाचे आहेत. विनय पिटकात अशा 13 अपराधांची यादी आढळते. ते पाराजिकासारखे आहेत. पुढे बघूया भिक्खू आणि प्रतिबंध. संघादिसेस आणि पाराजिका यांशिवाय भिक्खूला काही प्रतिबंध अथवा नियम पाळावे लागत. प्रतिबंध म्हणजे एखादी गोष्ट, कृती, घटना किंवा परिस्थिती होण्यापासून रोखणे, थांबवणे किंवा त्या गोष्टीला आळा घालणे. असे प्रतिबंध अथवा नियम भिक्खूला पाळावे लागत. गृहस्थासारखा भिक्खू वाटेल ते करू शकत नाही. यांपैकी एका प्रतिबंध प्रणालीला निसर्गीय पाचित्तीय अशी संज्ञा असून म्हणजे असे नाव असून त्यात भिक्खूने पाळावयाचे 26 प्रतिबंध समाविष्ट होतात. यापैकी एका प्रतिबंध प्रणालीला निसर्गीय पाचित्तीय अशी संज्ञा म्हणजे असे नाव असून निसर्गीय पाचित्तीय म्हणजे काय? निसर्गीय पाचित्तीय हा बौद्ध धम्मातील विनय म्हणजेच नियम परंपरेतील एक विशिष्ट प्रकारचा अपराध आहे जो भिक्खू आणि भिक्खुणी यांच्यासाठी लागू आहे. याचा अर्थ असा आहे की हा असा अपराध आहे ज्यामध्ये भिक्खूला किंवा भिक्खुणीला अनुचित वस्तू किंवा संपत्ती परित्याग करावी लागते आणि त्यानंतर अपराधाची कबुली देऊन शुद्धीकरण करावे लागते. हा अपराध पाराजिका किंवा संघादिसेस यांपेक्षा कमी गंभीर आहे. निसर्गीय याचा अर्थ आहे परित्याग करणे, वस्तू सोडणे. पाचित्तीय याचा अर्थ आहे कबुली देणे किंवा प्रायश्चित करणे. निसर्गीय पाचित्तीय नियम भिक्खूंना भौतिक वस्तूंचा अनुचित वापर, साठवणूक किंवा मागणी यांच्याशी संबंधित आहे. विनय पिटकामध्ये भिक्खूंसाठी 30 निसर्गीय पाचित्तीय नियम आहेत आणि भिक्खुनींसाठी समान नियम लागू होतात. त्यामध्ये थोडेफार बदल आहेत. निसर्गीय पाचित्तीय नियमांची काही उदाहरणे: अतिरिक्त चिवर ठेवणे, भिक्खुने गरजेपेक्षा जास्त चिवरे ठेवणे किंवा ठराविक कालावधीपेक्षा जास्त काळ साठवणे. पैसे स्वीकारणे, भिक्खुने रोख पैसा, सोने किंवा चांदी स्वीकारणे जे विनय नियमांनुसार निषिद्ध आहे. अनुचित मागणी, भिक्खुने दानदात्यांकडून गरजेपेक्षा जास्त किंवा विशिष्ट वस्तूंची मागणी करणे. अनधिकृत व्यापार,
भिक्खूने वस्तूंची खरेदी विक्री किंवा व्यापारात सहभाग घेणे. चिवरांचा चुकीचा वापर, उदाहरणार्थ चिवर दुसऱ्या भिक्खूसाठी ठेवणे किंवा त्याचा गैरवापर करणे. असा अपराध केल्यास भिक्खूला संबंधित वस्तू जसे की अतिरिक्त चिवर, पैसा किंवा वस्तू परित्याग करावी लागते, त्याचा त्याग करावा लागतो. ही वस्तू संघाला किंवा इतर भिक्खूंना दिली जाते. भिक्खूने आपला अपराध संघासमोर किंवा दुसऱ्या भिक्खूंसमोर कबूल करावा लागतो. या प्रक्रियेनंतर भिक्खू शुद्ध होतो आणि त्याला संघातून निष्कासित केले जात नाही. या नियमांमधील सुधारणेची प्रक्रिया तुलनेने सोपी असते आणि यात दीर्घकालीन प्रायश्चित्ताची गरज नसते. निसर्गीय पाचित्तीय हे नियम भिक्खूंना साधे, संन्याशी आणि अलिप्त जीवन जगण्यास प्रोत्साहित करतात. भौतिक सुखांबद्दल आसक्ती, लोभ आणि अनावश्यक साठवणूक टाळण्यास मदत करतात. संघाची शुद्धता आणि शिस्त राखण्यासाठी हे नियम महत्त्वाचे आहेत. भिक्खूंना त्यांचे चुकीचे वर्तन सुधारण्याची संधी देतात, ज्यामुळे ते आध्यात्मिक मार्गावर पुढे जाऊ शकतात. अशा निसर्गीय पाश्चित्तीय प्रणालीमध्ये भिक्खूने पाळावयाचे 26 प्रतिबंध समाविष्ट होतात. हे प्रतिबंध चिवरे, लोकरीचा बिछाना, भिक्षापात्र आणि औषधी यांच्या स्वीकृती अस्वीकृती संबंधी आहेत. स्वीकारणे किंवा नाकारणे यांच्या संबंधी आहेत. काही प्रतिबंध सुवर्ण आणि रौप्य यांचे दान घेणे वा न घेणे यांसंबंधी आहेत. काही प्रतिबंध हे सोने, सुवर्ण म्हणजे सोने, सोने आणि रौप्य म्हणजे चांदी यांचे दान घेणे किंवा न घेणे यांच्याशी संबंधित आहेत. काही संघाला मिळालेली मालमत्ता स्वतः स्वीकारण्याच्या आणि देवघेवीच्या कामी नेमलेल्या भिक्खूंसंबंधी आहेत. पूर्वीच्या काळात काही राजे किंवा काही व्यापारी, श्रीमंत व्यापारी भिक्खू संघाला मालमत्ता दान करायचे, जसे जमीन किंवा एखादे विहार बांधून देणे. अशा मालमत्ता स्वतः स्वीकारण्याच्या आणि देवघेवीच्या कामी नेमलेल्या भिक्खूंसंबंधी काही प्रतिबंध आहेत. या प्रतिबंधाच्या उल्लंघनास निसर्गीय म्हणजे परतफेड आणि पाचित्तीय म्हणजे पश्चाताप व्यक्त करणे ह्या शिक्षा सांगितलेल्या आहेत. ह्या प्रतिबंधाशिवाय भिक्खूला पाचित्तीय या नावाचे 92 निर्बंध पाळावे लागतात. पुढे बघूया भिक्खू आणि शिष्टाचाराचे नियम. भिक्खू आणि शिष्टाचाराचे नियम. शिष्टाचार म्हणजे समाजात स्वीकारलेली वर्तनाची नियमावली किंवा पद्धती, जी व्यक्तींच्या परस्परांशी संवादात सभ्यता, आदर आणि सुसंस्कृतपणा दर्शवते. हे सामाजिक, सांस्कृतिक किंवा व्यावसायिक संदर्भात व्यक्तीचे वागणे, बोलणे आणि कृती यांना मार्गदर्शन करते, ज्यामुळे परस्पर संबंध सुसंवादी होतात. अशा शिष्टाचाराचे भिक्खूंसाठी काही नियम आहेत. भिक्खूचे वर्तन चांगले असावे, म्हणजेच भिक्खूची वागणूक चांगली असावी. त्याची चालचलणूक इतरांना आदर्शवत वाटेल अशी असावी. भिक्खूची चालचलणूक. चालचलणूक म्हणजे एखाद्या व्यक्तीचे वागणे, बोलणे, हावभाव आणि एकूणच त्याचे सामाजिक किंवा वैयक्तिक व्यवहारातील वर्तन म्हणजेच वागणूक. चालचलणूक हा शब्द मराठीत व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातील आचार विचार, सवयी आणि इतरांशी संवाद साधण्याच्या पद्धतीला सूचित करतो. चालचलणूक ही व्यक्तीच्या चरित्र्याचे आणि संस्कारांचे प्रतिबिंब मानली जाते.
अशी भिक्खूची चालचलणूक म्हणजेच एकंदर भिक्खूची वागणूक, एकंदर भिक्खूचे चारित्र्य हे इतर लोकांना आदर्शवत वाटेल अशी असावी. आदर्शवत म्हणजे काय? आदर्शवत म्हणजे एखादी गोष्ट, व्यक्ती, वर्तन किंवा कृती जी आदर्श म्हणजेच उत्तम, श्रेष्ठ किंवा परिपूर्ण मानली जाते आणि ज्याचे अनुकरण करणे योग्य मानले जाते. मराठीमध्ये हा शब्द एखाद्या गोष्टीचे उच्च, नैतिक किंवा परिपूर्ण स्वरूप दर्शवण्यासाठी वापरला जातो, जी इतरांना प्रेरणादायी किंवा अनुकरणीय असते म्हणजेच आदर्शवत असते. अशी भिक्खूची चालचलणूक इतरांना आदर्श वाटावी, अनुकरण करण्यास योग्य वाटावी अशी असावी. यासाठी भगवंतांनी म्हणजेच भगवान बुद्धांनी शिष्टाचाराचे अनेक नियम केलेले आहेत. शिष्टाचाराच्या नियमांना सेखीय धम्म अशी संज्ञा असून त्यांची संख्या एकंदर 75 आहे. भगवान बुद्धांनी भिक्खूंसाठी जे शिष्टाचाराचे नियम तयार केलेले आहेत, अशा शिष्टाचाराच्या नियमांना सेखीय धम्म असे नाव आहे आणि त्यांची संख्या एकंदर म्हणजेच एकूण 75 आहे. सेखीय धम्म म्हणजे काय? सेखीय धम्म हा शब्द बौद्ध धम्मातील विनय म्हणजेच नियम परंपरेत वापरला जातो आणि याचा अर्थ शिष्टाचाराचे नियम असा होतो. भिक्खू आणि भिक्खुणी यांच्यासाठी विनय पिटकात एक विभाग आहे ज्यात एकूण 75 सेखीय नियम आहेत. हे नियम भिक्खूंच्या सार्वजनिक वर्तन, शिष्टाचार, हावभाव आणि इतरांशी संवाद साधण्याच्या पद्धतींशी संबंधित आहेत. यांचा उद्देश भिक्खूंना सभ्य, शांत आणि सन्मानजनक वागण्यास शिकवणे असा आहे, जेणेकरून ते समाजात आदरास पात्र ठरतील आणि बौद्ध संघाची प्रतिमा उत्तम राहील. सेखीय हा शब्द शिष्टाचार दर्शवतो, ज्यात भिक्खूंच्या बोलणे, चालणे, बसणे, खाणे आणि इतर दैनंदिन क्रियांशी संबंधित नियम आहेत. हे नियम 2 प्रकारांमध्ये विभागले जातात. पहिला विभाग म्हणजे अधिकार सेखीय आणि दुसरा म्हणजे एकोततरिका सेखीय. अधिकार सेखीय यामध्ये 30 नियम आहेत, जे सार्वजनिक ठिकाणी जसे गावात किंवा लोकांसमोर वागण्याशी संबंधित आहेत. आणि एकोततरिका सेखीय यामध्ये 45 नियम आहेत, जे सामान्य वर्तनाशी संबंधित आहेत. सेखीय नियमांचे उल्लंघन केल्यास ते सेखीय अपराध मानले जाते, ज्यात भिक्खूला अपराधाची कबुली देऊन शुद्ध होण्याची संधी मिळते. हे पराजिका किंवा संघादिशेस प्रमाणे गंभीर नाहीत. याचे काही उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत. बोलण्याचा शिष्टाचार: बोलताना स्पष्ट, मंद, सभ्य भाषा वापरणे. बोलताना वाकळे किंवा कर्कश बोलू नये. खाण्याचा शिष्टाचार: खाताना शांतपणे आणि सभ्यपणे खाणे. उंच बसून किंवा आवाज करून खाऊ नये. चालण्याचा शिष्टाचार: चालताना सावध आणि शांतपणे चालणे. धावत किंवा घाईघाईने चालू नये. बसण्याचा शिष्टाचार: बसताना सरळ आणि आदरपूर्वक पद्धतीने बसणे. आडवे किंवा असभ्य पद्धतीने बसू नये. सेखीय धम्म भिक्खूंना सामाजिक शिष्टाचार शिकवतात, ज्यामुळे ते लोकांमध्ये विश्वासार्ह आणि प्रेरणादायी ठरतात. मित्रांनो, तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म, तसेच
राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजनांच्या सर्व महापुरुषांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य मी जोशाबा चॅनलच्या माध्यमातून हाती घेतलेले आहे. मित्रांनो, आपणास विनंती आहे की कृपया या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. तसेच माझ्या या कार्यात तुम्ही मला मदतसुद्धा करू शकता. व्हिडिओखालील थँक्स बटनाचा उपयोग करून चॅनलला मदत करा किंवा या QR कोड किंवा मोबाईल नंबरच्या सहाय्याने सुद्धा आपण चॅनलला मदत करू शकता. धन्यवाद. जय भीम. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल वर सेट करून ठेवा, म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत.